न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कौसाच्या विकासासाठी एकत्र आल्यामुळे या भागातील प्रलंबित विकास कामांना आता खऱ्या अर्थाने गती मिळेल असा विश्वास ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी व्यक्त केलाय। मुंब्रा कौसा परिसरातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज आयुक्त सौरभ राव यांनी मुंब्रा भागाचा दौरा केला। त्यानंतर शानू पठाण यांनी हा विश्वास व्यक्त केला। मुंब्रा कौसा भागातील वाढत्या नागरी समस्या आणि रखडलेल्या प्रकल्पांवर तोडगा काढण्यासाठी विविध विकास कामांचा अजेंडा हाती घेण्यात आला असून रस्त्यावरील फेरीवाल्यांचे मित्तल येथे तत्काळ पुनर्वसन करून मुंब्र्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येपासून दिलासा मिळवून देण्यात येणार आहे। वाहतुकीची वर्दळ आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंब्रा स्टेशन ते दाभोळकर रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचं काम वेगानं पूर्ण करण्यात येणार आहे। पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्य रस्त्यावरील नाले थेट मित्तल खाडीच्या मुख्य नाल्याशी जोडणे तसेच वाहतुकीचं ताण कमी करण्यासाठी चुहा पूल ते रेती बंदर या मार्गाला जोडणाऱ्या एका नवीन रस्त्याचा महत्वाकांक्षी प्रस्ताव मार्गी लावणे, स्थानिक तरुणांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा यासाठी स्टेडियममधील स्विमिंग पूलसह सर्व प्रलंबित विकास कामे विहित मुदतीत पूर्ण करणे आदी कामे लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं असल्याचं पठाण यांनी सांगितलंय। दरम्यान या विकास कामांच्या आढाव्या दरम्यानच महापालिका आयुक्तांनी अलीकडेच दुर्घटना घडलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली। या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आयुक्तांनी त्यांचं सांत्वन केलं आणि शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिले आहे। वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा। कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर। TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। एसटीने नियमित प्रवास करता मग ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली। पात्र प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक असल्याने अनेक नागरिकांना ते काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय, पण आता काळजी करण्याची गरज नाही। ठाण्यातील खोपट एसटी डेपो पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर NCMC स्मार्ट कार्ड सेवा केंद्र सुरू करण्यात आलंय। येथे तुमच्या स्मार्ट कार्डची नोंदणी आणि प्रक्रिया जलद व सोप्या पद्धतीने केली जाते। या कार्डद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार तिकीट सवलतीचा लाभ मिळतो। ठाण्यातील खोपट येथील गाळा क्रमांक 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँकेजवळ हे केंद्र सुरू करण्यात आलंय। कार्ड काढण्यासाठी फक्त 2च गोष्टी आवश्यक आहे, तुमचे आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक। आजच भेट द्या, तुमचे NCMC स्मार्ट कार्ड बनवा आणि एसटी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सवलतीचा करा। NCMC स्मार्ट कार्ड, स्मार्ट प्रवासाची नवी ओळख। नमस्कार, मी प्रवीण राक्षे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना तिकिटामध्ये सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे। या कार्डमार्फत महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग यांना या कार्डाद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी NCMC सुविधा योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती। आमचे केंद्र गाळा नंबर 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँक जवळ खोपट ठाणे येथे आहे। तरी नागरिकांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आमच्या केंद्राला भेट द्यावी व लाभ घ्यावा ही नम्र विनंती। धन्यवाद। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून लोकमान्य आळीचरे येथील लोकमान्य टिळक चौक भित्तीचित्र व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत आज उत्साहात पार पडले। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते शानू पठाण, शिवसेना गटनेते व स्थानिक नगरसेवक पवन कदम, संजय वाघुले, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, उषा वाघ, उपायुक्त दीपक झिंजाड, वैभव आवारे यांच्यासह स्थानिक नागरिक,
मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या एका वाक्याने लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारे बाळ गंगाधर टिळक हे देशासाठी प्रेरणास्थान आहेत. जनतेने त्यांना बहाल केलेली लोकमान्य ही पदवी त्यांच्या लोकमान्य नेतृत्वाची साक्ष असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी लोकमान्य टिळकांचं स्मारक उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र पुतळा उभारण्यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या व तांत्रिक निकषांमुळे ते शक्य न झाल्याने पर्याय म्हणून लोकमान्य टिळकांचं भव्य भित्तिचित्र आणि सुशोभित परिसर विकसित करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलंय. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून हजारो लाखो देशभक्तांना स्फुल्लिंग चेतवणारे, सर्व समाजाने एकत्र यावे याकरता सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरू करणारे माननीय स्फूर्तिस्थान बाळ गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक, ज्यांनी प्रेमाने सर्व लोकांनी लोकमान्य ही पदवी बहाल केली होती, त्यांचं छोटंसं स्मारक या लोकमान्य आळी येथे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या विशेष निधीतून बनवण्यात आलेलं आहे. या स्मारकाचं महत्व म्हणजे 1918 साली माननीय लोकमान्य टिळक या आळीमध्ये स्वतः आले होते आणि या ठिकाणी त्यांनी स्वतः भाषण केलं होतं. 1920 साली हा गणेशोत्सव सुरू झाला या लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळाचा, आणि या देशभरामध्ये फक्त ह्याच ठिकाणी जी माननीय लोकमान्य टिळकांनी जी आरती लिहिली होती, त्यांची आरती, लोकमान्य टिळकांची आरती या ठिकाणी म्हटली जाते. या ठिकाणचा जो गणेशोत्सव आहे तो खऱ्या अर्थाने इतर सर्व उत्सवांना, ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांना आदर्श असा लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव असतो. आणि आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आणि या रूपाने ठाणे महानगरपालिका आणि आमच्या वतीने त्यांना आम्ही पुण्यस्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करतो. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने बियॉन्ड 6 एंटरटेनमेंट्स यांच्या वतीने ठाण्यातील कोरम मॉल येथे आयोजित करण्यात आलेला फ्रेंडवर्स हा अनोखा मैत्री उत्सव उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ठाणेकर तरुण तरुणींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. कार्यक्रमात लगान फेम अभिनेता आमीन हाजी यांनी विशेष उपस्थिती लावत उपस्थितांशी संवाद साधला. तसेच मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाच्या टीमनेही उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत वाढवली. या सोहळ्यात लाईव्ह बँड, सुरेल गायन, बहारदार नृत्य सादरीकरण, विविध खेळ, मनोरंजक स्पर्धा आणि आकर्षक उपक्रमांमुळे मैत्रीचा उत्सव अविस्मरणीय ठरलाय. उपस्थित तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटलाय. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार माधवी नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे सचिन मोरे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आयोजकांचे विशेष कौतुक केले. मनोरंजनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या चॅरिटी उपक्रमांना आणि आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. नव्या पिढीला मैत्रीचं महत्त्व पटवून देत जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा आणि समाजोपयोगी उपक्रमांशी जोडण्याचा फ्रेंडवर्सचा उद्देश यशस्वीपणे साध्य झाल्याचं आयोजक अंशुल मल्होत्रा यांनी सांगितलंय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभागी कलाकार, मान्यवर, स्वयंसेवक आणि उपस्थित ठाणेकरांचे त्यांनी आभार मानले आहेत.
मी आशिष अधिकारी बियॉन्ड 6च्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो की हा कार्यक्रम आम्ही आज जागतिक फ्रेंडशिप डेच्या वतीने केलेला आहे. फ्रेंडशिप म्हणजे दोस्ती, यारी, तर त्या ह्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम केलेला आहे. या कार्यक्रमात आपले सगळ्या तऱ्हेची लोक आहेत, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत आहेत. मैत्री हे शेवटी काय असते, ती कोणातही असू शकते. लहान मुलांच्यात असू शकते, एक लहान मुलगा, मोठा माणूस, एक मित्र, एक मैत्रीण, आई वडील किंवा मुलगा आई, बहीण बहीण, भाऊ भाऊ, हे सगळे मित्र असतात, नात्यात असतात, पण तरी पहिले ते मित्र असतात. त्यासाठी आपण ह्या सगळ्या मित्रांना आज एक केलेलं आहे. आपले मित्र सगळे मैत्रिणी कोरम मॉलला आलेले आहेत आणि फ्रेंडशिप डे हा आपण फ्रेंड वर्स म्हणून एक सेलिब्रेट करतोय. ह्याच्यात आपण पिकल बॉलची एक इव्हेंट ठेवली आहे की ज्यांना शिकायचं असेल त्यांना शिकण्याचा स्कोप आहे, ज्यांना नुसतं खेळायचं असेल त्यांना खेळता येत आहे. मित्र मैत्रिणी एकत्र खेळतायत, बसतायत, परफॉर्मन्स बघतायत. 2 मित्र भेटले स्टेजवर, गया मिळले आणि त्यांनी मजा केली. ह्या शो साठी आपल्यासाठी सगळ्यात पहिले आलेले विजू माने आणि त्यांची टीम. मामाच्या गोव्याला जाऊया हा पिक्चर त्यांचा कालच रिलीज झालाय, परवा, आणि हे सगळे मैत्रीवरती पिक्चर आहे. तर विजू माने हे आमचे एक जुने मित्र आहेत, माझे वैयक्तिक मित्र आहेतच. माझ्या एका हाकेवरती विजू माने इकडे आले आणि त्यांच्या अख्ख्या टीमला घेऊन आले. त्यामुळे मी विजू मानेचा शतशः अभिनंदन आणि त्यांचा आभारी आहे की त्यांनी आमच्यासाठी एवढं केलं. त्यांची अख्खी टीम इकडे येऊन काय मजा केली हे आता सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. त्याच्यानंतर आता लगान पिक्चर मधले जो 25 वर्षापूर्वी आलेला आमिर खान साहेबांचा आशुतोष गोवारीकर यांनी डायरेक्ट केलेला, त्याचे आमीन हाजी ज्यांचं कॅरेक्टर होतं बाघा म्हणजे ते ढोल वाजवणारा माणूस की ज्याला आनंद झाला की तो फक्त ढोल बडवतो कारण त्याला बोलता येत नसे, पण तरी त्यांनी ती मैत्री केली त्या सगळ्या लगानच्या टीम बरोबर, असं आपण सिनेमात पाहिलं. आणि त्या मैत्रीमुळे ते जिंकले आणि त्यांचा तो लगान माफ झाला. तर ही थीम आपण आज सगळ्यांच्या समोर ही प्रस्तुत करतोय. आणि आपल्याकडे आपण बघतायत की कितीतरी मित्र मैत्रिणी बसले. 2 टीम आम्ही तयार केल्या ज्या पब्लिक मधून आल्या बायका, त्या नाचल्या, ग्रुप्स मध्ये नाचल्या आणि त्यांनी एकमेकांना न ओळखता सुद्धा एवढी मजा आली. तर ह्या क्षणी त्यांची ती मैत्री ही पण झाली. तर आपल्या ह्या इव्हेंटचं मेन हेच आहे की मैत्री ही सगळ्यांची कशीही कुठेही आणि कधीही झालीच पाहिजे. अ फ्रेंड इन डीड इज अ फ्रेंड इन डीड. हे सगळे आम्ही मित्र मिळून हे फ्रेंड वर्स नावाचा आज कार्यक्रम केला आणि आम्ही हा मैत्रीसाठी केलेला आहे. त्यामुळे मी बियॉन्ड 6 एंटरटेनमेंटच्या वतीने आपले सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.